ठीक आहे. चला, पाठीमागल्या व्हिडिओमध्ये आपण स्टेज नंबर 4 चालू केला. त्याच्यामध्ये त्याची हायब्रिडेशन असते sp3 जॉमेट्री असते, टेट्राहेड्रल शेप असतो टेट्राहेड्रल, आणि त्याचा बॉन्ड अँगल असतो 109.28 डिग्री. ठीक आहे. त्यामध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन असतं ते आपल्या फॅनसारखं असतं. तुम्ही बोललेलं त्याची पंख्यांवर तो असतो दांडा, म्हणजे हे त्याचं असं असतं. हे 3 असे वरनं आहे, हा एक असा, म्हणजे हा झाला टेट्राहेड्रल शेपचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पहिली केस बघितलेली 4 सिग्मा प्लस 0 लोन पेअरवाली. आता आपण केस नंबर 2 बघूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3 सिग्मा असणार आहेत प्लस 1 लोन पेअर असणार आहे. पेअरिंग नंबर किती झाला 4. ठीक आहे. हायब्रिडेशन काय असणार आहे sp3, जॉमेट्री काय असणार आहे टेट्राहेड्रल, शेप काय असणार आहे ट्रायगोनल पिरॅमिड. ठीक आहे. हे जे एक्झाम्पल ते आपण सोडवू. पहिल्यांदा एक्झाम्पल लिहितो. NH3 NR3 NF3 H3O plus SOCl2 SOR2. एक मिनट. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे SO3 मायनस, नंतर आहे झिनॉन O3. ठीक आहे. हां, केस नंबर 2 फर्स्ट आपली झाली. आता आपण ट्रायगोनल पिरॅमिडची बघूया. नायट्रोजन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 5, हायड्रोजन किती बनवले 3, 1 1 3, राहिले किती 2, हा त्याचा लोन पेअर. NR3 सेम, NH3 सेम, ऑक्सिजन प्लस आहे ना, ऑक्सिजन प्लस म्हणजे मायनस झाला. 7 ऑक्सिजन 6 होते ना, एक झाले 1 2 3 4 5. SOCl2 सल्फरचे किती 6. ठीक आहे. ऑक्सिजन नंबर झाले 2, क्लोरीन नंबर झाले 2, राहिले किती 1 2 3 4 5 6. SOCl2. ठीक आहे. SOR2 प्लस डबल बॉन्ड O R R. ठीक आहे. ट्रायगोनल पिरॅमिडचा शेप कसा असतो, टेट्राहेड्रल सारखाच असतो, फक्त तो वरचा जो दांडा असतो तो इथे नसतोय, म्हणजे हा असा असतोय, हा असा तिसरा वाला असा, आणि त्याच्यावरती असा हा आपला लोन पेअर असतो, म्हणजे हा आपला असा लोन पेअर झाला. हा झाला ट्रायगोनल पिरॅमिडचा शेप. ठीक आहे. त्याच्यामध्ये NH3 NR3 NH3 H3O प्लस SOCl2 SOR2. आता SO3 मायनस, सल्फरचे किती 6, -2 +2 ॲड 8 झाले. 1 2 3 4 5 6 7 8. झिनॉनचे किती 8, हे ऑक्सिजन मध्ये 2, हे 2 4, हे 2 6 7 8 झाले किती झिनॉन O3. हा झाला पहिला. हा झाला दुसरा केस, ट्रायगोनल पिरॅमिड झाला. ठीक आहे. समजलं. केस नंबर 2 समजले असेल तर आपण केस नंबर 3 बघूया. ज्यामध्ये NH3 झिनॉन O3 NR3 NF3 H3O प्लस SOCl2 SOR2 हे महत्वाचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर आपण केस नंबर 3 बघूया.
त्याच्यामध्ये तीन सिग्मा प्लस एक लोन पेअर. ठीक आहे. आता केस नंबर 3 मध्ये 2 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. ठीक आहे. हायब्रिडायझेशन करणार sp3 जॉमेट्री करणार टेट्राहेड्रल शेप इथे काय बदलणार. शेप काय होणार, शेप होणार बेंट. शेप काय होणार बेंट, म्हणजे असं होणार, हा असा होणार. शेप कसा होणार, असा होणार, बेंट होणार, असं बेंट. शेप बेंट होणार आहे. इथे एक लोन पेअर असणार आणि इथे एक लोन पेअर असणार. हा झाला बेंट शेप. आणि ट्रायगोनल पिरॅमिड कसा होता, हा 2 हा 3 आणि हा वरती एक लोन पेअर होता. ठीक आहे. म्हणजे असा होता आणि वरती एक लोन पेअर होता. आणि बेंट कसा होणार, हा एक सिग्मा हे झाले 2 सिग्मा आणि इथे एक लोन पेअर, इथे एक लोन पेअर, हा झाला बेंट. 1 2 3 4 किती झाले, स्टेरिक नंबर किती झाला 4. हायब्रिडायझेशन काय झाले, sp3 जॉमेट्री काय झाली टेट्राहेड्रल शेप काय झाला बेंट झाला. आता याचे एक्झाम्पल केस नंबर 3 चे. ठीक आहे. ते एक्झाम्पल मी लिहितो. H2 SH2 SR2 ICl2 plus IF2 plus IOR IOF IOCl IF2 plus ICl2 plus. हे झाले केस नंबर 3 चे एक्झाम. एक मिनिट व्हिडिओ चालू आहे का, ठीक आहे, व्हिडिओ काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल आपण सोडलं. ऑक्सिजन सेंट्रल ॲटम आहे, त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 6, हायड्रोजन किती 2 आहे, हायड्रोजन 1 2 किती राहिले इलेक्ट्रॉन 4 राहिले, हे 2 इलेक्ट्रॉन. हा काय झाला बेंट हायड्रोजनचा. हायब्रिडायझेशन काय sp3 जिओमेट्री काय टेट्राहेड्रल शेप काय आला बेंट आला. ठीक आहे. म्हणजे मग काय सांगितल्याप्रमाणे हे असे 2, हे असे 2, हायड्रोजन आणि हायड्रोजन, इथे एक लोन पेअर आणि इथे एक लोन पेअर. ठीक आहे. हा झाला H2 सेम ॲज इट इज SH2 1 2 3 4 5 6 SR2 ॲज इट इज. ICl2 आयोडीनची किती 7 प्लस चार्ज आहे -1 होणार. ठीक, किती झाले 6. 1 Cl 2 Cl राहिले किती 3 4 5 6 7 होते ना, प्लस असल्यामुळे एक मायनस झाला. किती राहिले 6. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. IF2 पण ॲज इट इज क्लोरीन आयोडीन, ऑक्सिजनचे 2 क्लोरीनचे 1 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. IOF IOCl ॲज इट इज 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. हे झाले केस नंबर 3 चे एक्झाम्पल झाले. केस नंबर 3 चे पहिला आहे H2. ठीक आहे. जिओमेट्री काय याची टेट्राहेड्रल शेप काय बेंट आहे. SH2 SR2 ICl2 प्लस IF2 प्लस IOF IOCl. ठीक आहे. हे झाले केस नंबर 3 चे एक्झाम्पल. आता सर्वात महत्त्वाचा एक्झाम्पल आहे केस नंबर 3 मध्ये मोडतो तो मी इथे सोडवतो. तो एक्झाम्पल महत्त्वाचा आहे, तो मी इथे सोडवतो. I3 प्लस. ठीक आहे. I3 प्लस. ठीक आहे. हा I3 प्लस आपल्याला सोडवायचा आहे. तर सेंटर ॲटम होता आयोडीन, प्लस असल्यामुळे आयोडीनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 7 1 6 झाले. आता राहिले की आयोडीन 2 आयोडीन राहिले. आयोडीन
1 2. आता लोन पेअर किती 2 असणार 3 4 5 6. हा आपला काय झाला I3 प्लस. आणखी मी हे लिहितो हायब्रिडायझेशन लिहितो 1 2 3 4 sp3 जॉमेट्री टेट्राहेड्रल शेप काय ह्याचा शेप ह्याचा बेंड. ठीक आहे. आता एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो तो नंबर ऑफ लोन पेअर सेंट्रल मेटल किती आहे 2. आणि अजून एक असा एक प्रश्न विचारतात टोटल नंबर ऑफ लोन पेअर तर ह्याचं उत्तर काय असणार तर ह्या आयोडीनवरती 2 आहे हा एक आयोडीन हा आयोडीन हे 2 आयोडीन आहे ना त्याच्यावरती पण लोन पेअर असणार आहे. हे किती आहे एका आयोडीनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. टोटल लोन पेअर किती झाले 1 2 3 4 5 6 7 8. टोटल नंबर ऑफ लोन पेअर किती झाले 8. सेंट्रल आयटम वरती किती आहेत 2 आहेत. हा प्रश्न विचारतात एक्झाम मध्ये. हा झाला I3 प्लस. आता आपला स्टेरिक नंबर 4 पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर आपण स्टेरिक नंबर 5 हा बघूया. स्टेरिक नंबर 5 मध्ये पण 3 ते 4 केसेस पडतात त्या महत्वाच्या आहेत ते आपण आता सुरू व्हायचे. स्टेरिक नंबर 5 हायब्रिडायझेशन काय असणार आहे sp3d. ठीक आहे. जॉमेट्री काय असणार आहे TBP ट्रायगोनल बायपिरॅमिडल. शेप काय असणार आहे केसेसनुसार तो शेप बदलत जाणार आहे नंतर TBP. ठीक आहे. आता आपण केस नंबर फर्स्ट लिहूया. त्याच्यामध्ये 5 सिग्मा बॉन्ड असणार 5 सिग्मा बॉन्ड प्लस 0 लोन पेअर 5 sp3d TBP. शेप काय असणार आपला TBP कसा असतो तर TBP हा असा असतो सेंट्रल मेटल आयटम हे झालं TBPचं रिप्रेझेंटेशन. म्हणजे हे असं असते हे असा असं आणि हे वरती 2 अशी हे झालं TBP स्ट्रक्चर. हे अशी समजलं TBP. हा वरती हे 2 अशी 2 अशी आणि हे अशी हे झालं TBPचं स्ट्रक्चर. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण केस नंबर फर्स्ट बघूया 5 सिग्मा बॉन्डवाले. ठीक आहे. स्टेरिक नंबर 4 समजला ना पूर्ण. त्याच्यानंतर हा स्टेरिक नंबर 5 त्याच्यामध्ये जॉमेट्री असणार आहे TBP शेप असणार आहे TBP. जसं केस वाढत जातील म्हणजे आता 4 सिग्मा प्लस 1 लोन पेअर असेल नंतर 3 सिग्मा प्लस 2 लोन पेअर असेल परत 2 सिग्मा प्लस 3 लोन पेअर असेल केसेस 4 पडतात. त्याच्यानुसार शेप हा बदलत जातो. ह्याचे एक्झाम्पल पहिल्यांदा आपण ह्याचे सोडवू. एक्झाम्पल मी एक्झाम्पल लिहितो पहिल्यांदा. PCl5 इम्पॉर्टंट आहे. PCl5 SOF4 IO2F3 BrO2F3 Xenon O3F. ठीक आहे. PCl5 इम्पॉर्टंट आहे. PCl5 फॉस्फरस नायट्रोजन फॅमिलीतला फॉस्फरस आहे. त्यामध्ये जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले 5. क्लोरीन किती आहेत 5. क्लोरीन हा मोनोव्हॅलेंट स्पेसिस मधला एलिमेंट आहे. त्याच्यामध्ये क्लोरीन किती बॉन्ड बनवणार 1 म्हणून हा झाला PCl5. स्ट्रक्चर असणार असेल. ठीक आहे. PCl5 हे जे हायब्रिडायझेशन देतो मी
sp3d, जिओमेट्री TBP, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. शेप काय असणार आहे? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. SOF4 सल्फर. सल्फरचे किती? ऑक्सिजन फॅमिली मधला एलिमेंट आहे. सल्फरचे किती? 6. ठीक आहे. SOF4. ठीक आहे. सल्फरचे किती? 6. 1 2 3 4 5 6. आयोडीनचे किती आहेत? 7. आयोडीन हायड्रोजन आहे ना, आयोडीनचे किती आहेत? 7. तर हे ऑक्सिजन अपलोड 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. त्यानंतर आहे ब्रोमीन. ब्रोमीनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 7. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. ह्याची पण हायब्रिडायझेशन सेम येणार आहे. sp3d, ह्याची पण sp3d, ह्याची पण sp3d. जॉमेट्री TBP, ह्याची पण शेप ह्याचा TBP ॲज इट इज. ठीक आहे. झेनॉन O3F2. झेनॉनचे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात? 8. झेनॉन हा नोबेल गॅस आहे ना, जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 8. तर ऑक्सिजन किती आहेत? इथे 3 आहे. 1 2 3 4 5 6 7 8. त्याचं हायब्रिडायझेशन काय येणार? sp3d. जॉमेट्री काय येणार? TBP. शेप काय येणार? TBP. ठीक आहे. हे झाला केस नंबर फर्स्ट. आता आपण केस नंबर सेकंड बघूया. PCl5 महत्वाचा एक्झाम्पल आहे. PCl5. ठीक आहे. PF5 मॉलिक्युल आहे, पण तो एक्झिस्ट होत नाही. तिथे बेरिस्टिड रोटेशन असतं, ते आपण परत बघायचं आहे. ठीक आहे. हा PCl5 महत्वाचा एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता केस नंबर 2. एक मिनिट, व्हिडिओ चेक करतो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. केस नंबर 2. 4 सिग्मा प्लस 1 लोन पेअर. त्याची नंबर किती झाला? 5. हायब्रिडायझेशन sp3d, जॉमेट्री TBP, आणि शेप काय असणार आहे याचं? सीसॉ. त्याला दुसरं नाव आहे डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल. महत्वाचं इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट. मी जरा हायलाइट करतो. 4 सिग्मा प्लस 1, स्टेज नंबर 5. हायब्रिडायझेशन sp3d, जॉमेट्री TBP, आणि शेप काय आहे? सीसॉ. डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल. ठीक आहे. हे जे एक्झाम्पल दिले आपण याचे एक्झाम्पल बघू. पहिलं एक्झाम्पल आहे SF4. दुसरं आहे सेलेनियम F4. तिसरं आहे TF4. चौथा आहे झिनॉन O2F2. पाचवा आहे झिनॉन OF4 प्लस. 6 आहे IF4 प्लस. 7th आहे IOF4. 8वा आहे, लास्ट आहे ब्रोमीन OF4 प्लस. ठीक आहे. ब्रोमीन OF4 प्लस. आता सल्फर ऑक्सिजन फॅमिलीतला आहे. त्याची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाली? 6. झाली 6. फ्लोरीन किती आहे? 4. फ्लोरीन हा मोनोव्हॅलेंट बेसिस आहे. हा फ्लोरीन किती बनवले? 4. हे झालं सीसॉ स्ट्रक्चर, म्हणजे
सीसॉ स्ट्रक्चर दोन 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 पेर ह्या साईडला सीसॉ. ठीक आहे. SF4 सेलेनियमचं पण ॲज इट इज सीसॉ. सीसॉ असतो ना आपलं ते अपडाऊनवाला आपल्या ते टॉयजमध्ये असतात त्यामध्ये तो सीसॉ स्ट्रक्चर असं असतं त्याचं वर खाली होत नाही ते सीसॉ. टेरोरियम ते पण ॲज इट इज ठीक आहे. SF4 सेलोनियम F4 टेरोरियम F4 झिनॉन. झिनॉनचे किती 8 ऑक्सिजन किती आहेत 2 1 2 3 4 5 6 दोन लोन पेर दिले मी 1 2 3 4 5 6. ठीक आहे. झिनॉन झिनॉन O2F2 1 2 3 4 5 6 7 8 झिनॉन OF4 प्लस झिनॉन 8 7 आहेत ना OF4 प्लस प्लस आहे म्हटल्यानंतर वन इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा झाले किती 7 1 2 3 4 5 6 हां बरोबर 6 7 1 2 3 4 5 6 7 वन इलेक्ट्रॉन रिमूव्ह IF4 प्लस आयोडीनची 7 आहेत ना प्लस आहे म्हटल्यानंतर वन इलेक्ट्रॉन रिमूव्ह मायनस झाला 6 इलेक्ट्रॉन आपल्याला फिल करायचे हा झाला 1 2 3 4 5 6 7 नंबरचा कोणता आहे F4 आयोडीन ऑक्सिजन क्लोरीन F4 प्लस आयोडीनची ते 7 प्लस आहे म्हटल्यानंतर मायनस 6 भरायचे ऑक्सिजन किती आहेत 1 क्लोरीन किती आहेत 4 1 2 3 4 1 2 3 4 5 IOF4 असणार प्लस नसणार ठीक आहे प्लस नसणार 1 2 3 4 5 6 7 PR ब्रोमीन ब्रोमीनचे पण 7 आहेत ऑक्सिजन किती आहेत 2 क्लोरीन किती आहेत 4 1 2 3 4 5 6 7 ब्रोमीन OF3 ब्रोमीन OF3 ठीक आहे ब्रोमीन 7 1 2 3 4 5 6 7 आयोडीन 1 2 3 ठीक आहे हे झाली केस नंबर 2 SF4 हायब्रिडायझेशन काय असणार आहे SP3D जॉमेट्री काय असणार आहे TBP शेप काय असणार आहे याचा सीसॉ डिस्टॉर्टेड टेट्राहेड्रल सेलोनियम F4 6 1 2 3 4 5 6 ठीक आहे हायब्रिडायझेशन SP3 जॉमेट्री टेट्राहेड TBP शेप याचा सीसॉ टेलोरियम 1 2 3 4 1 2 3 4 5 6 हायब्रिडायझेशन SP3D जॉमेट्री TBP शेप सीसॉ झिनॉन O2F2 झिनॉनचे किती 8 1 2 3 4 5 6 7 8 ठीक आहे शेप जॉमेट्री काय आहे TBP शेप काय आहे सीसॉ झिनॉन OF4 प्लस फक्त 7 इलेक्ट्रॉन पाहिजे 1 2 3 4 5 6 7 जॉमेट्री काय TBP शेप काय सीसॉ IF4 प्लस आयोडीनचे 7 आहेत म्हणलं इथं प्लस चार्ज आहे 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं 6 भरायचे 1 2 3 4 5 6 IF4 प्लस जॉमेट्री काय TBP शेप सीसॉ IOF4 आयोडीनची 7 ऑक्सिजन किती आहेत 1 ऑक्सिजन किती बनवतो 2 1 2 3 4 5 6 7 ब्रोमीन हायब्रिडायझेशन काय SP3D जॉमेट्री काय TBP शेप काय
सीसॉ, BrOF3 ब्रोमीन 7 1 2 3 4 5 6 7 जॉमेट्री काय TBP शेप काय सीसॉ. ठीक आहे, हे समजलं का? हे समजल्यानंतर आपण केस नंबर 3 बघायचं. समजलं हे? त्याच्यामध्ये SF4 महत्वाचा, SF4 महत्वाचा आहे. महत्वाचा एक्झाम्पल आहे SF4, झिनॉन O2F2, IF4 प्लस, IOF4, BrOF3. ठीक आहे, आता आपण केस नंबर 3 बघूया. केस नंबर 3 मध्ये इथेच मी लिहितो 3 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. स्टेटिक नंबर 5 हायब्रिडायझेशन sp3d ॲज इट इज, जॉमेट्री TBP, शेप चेंज होणार इथे. ठीक आहे, त्याचा शेप काय होणार? त्याचा शेप होणार टी शेप. टी शेप टी शेप टी शेप टी शेप कसा असतो? असा. हा झाला टी शेप. एक मिनिट, ठीक आहे, हा झाला टी शेप. हा झाला टी शेप. इथे एक लोन पेअर, इथे एक लोन पेअर, 3 सिग्मा 1 2 3 आणि 1 2 2 लोन पेअर झाले 3 सिग्मा प्लस 2 लोन पेअर. स्टेप नंबर 5 हायब्रिडायझेशन sp3d, जॉमेट्री TBP, शेप टी शेप. आता आपण हे एक्झाम्पल लिहू. एक्झाम्पल आपण लिहायचे. IF3, BrF3, झिनॉन OF2, झिनॉन F3 प्लस, SF3 मायनस. ठीक आहे, IF3 आयोडीन. आयोडीनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 7. तो हॅलोजन आहे, बरोबर. किती फ्लोरीन आहे? 3. फ्लोरीन हा मोनोव्हॅलेंट बेसिस आहे. राहिले किती? 4 5 6 7 2 लोन पेअर राहिले. हायब्रिडायझेशन काय? sp3d, जॉमेट्री काय? TBP, शेप काय? टी शेप. ठीक आहे, आता पहिला BrF3 7 इलेक्ट्रॉन, 3 फ्लोरीन आहे ॲज इट इज. लोन पेअर किती येणार? 2. जॉमेट्री हायब्रिडायझेशन घेणार sp3d, जॉमेट्री TBP, शेप टी शेप. झिनॉन O2F2, झिनॉनचे इलेक्ट्रॉन किती आहेत? 8. ऑक्सिजन इथे एक, ऑक्सिजन इथे एक बॉन्ड, 2 बॉन्ड बनवणार. फ्लोरीन 1 2 3 4 5 6 7 8. हायब्रिडायझेशन sp3d, जॉमेट्री TBP, शेप टी शेप. झिनॉन F3 प्लस आहे, 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह, राहिले किती? 7. 1 2 3 4 5 6 7. SF3 मायनस, सल्फर 6 आहे, मायनस आहे नंतर 7 होणार. फ्लोरीन किती? 3 आहे फ्लोरीन. राहिले किती? 4 5 6 7. सल्फर बनवतो किती? सल्फरचे इलेक्ट्रॉन किती? 6, मायनस असल्यामुळे 1 ॲड केला, झाले किती? 7. 1 2 3 4 5 6 7. हायब्रिडायझेशन काय ना? sp3d, जॉमेट्री TBP, शेप टी शेप. हायब्रिडायझेशन sp3d, जॉमेट्री TBP, शेप टी शेप. ठीक आहे, समजलं? केस 2, केस नंबर 2 समजली. ठीक आहे, आता केस नंबर 3 बघूया.
नाही, केस नंबर 3 असेल. ठीक आहे, केस नंबर 3 असेल. केस नंबर 3 असेल. पहिली केस कोणती होती? 5 सिग्मावाली. दुसरी कोणती होती? 4 सिग्मावाली. ही कोणती झाली? 3 सिग्मावाली. आता लास्ट आहे 2 सिग्मा प्लस 3 लोन पी. आता ह्याची जॉमेट्री शेप काय येते बघूया आपण. थ्री सिग्मा प्लस 2 लोन पी बरोबर. इथे चिन्ह होणार, ते होणार. आता बेन चेंज करतो, पेन जरा बदलतो. 2 सिग्मा 3 लोन पेयर. स्टेरिक नंबर 5 ॲज इट इज. हायब्रिडायझेशन sp3d ॲज इट इज. जॉमेट्री TBP ट्रायगोनल बायपिरामिड ॲज इट इज. शेप चेंज होणार. शेप काय होणार आहे का? लिनियर. शेप काय होणार? लिनियर. ठीक आहे. स्टेरिक नंबर 5 चे आपण केस नंबर 3 बघतो. लिनियरचे तुम्हाला माहिती आहे, लिनियर कसा असतो मॉलिक्युल? तर असा असतो, असं. हा झाला लिनियर शेप. ठीक आहे. आता ह्याचे एक्झाम्पल लिहू. झेनॉन F2 IF2 मायनस F2 मायनस Br F2 मायनस ICl2 मायनस I3 मायनस. हा, I3 मायनस नंतर सोडू लास्टला. ठीक आहे. हा, झेनॉन F2. झेनॉनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 8. फ्लोरीन किती आहेत? 2. 1 2 3 4 5 6. हायब्रिडायझेशन काय येणार? 1 2 3 लोन पेयर. 1 2 2 सिग्मा. हायब्रिडायझेशन स्टेरिक नंबर किती झाला? 5. हायब्रिडायझेशन काय येणार? sp3d. जॉमेट्री काय येणार? TBP. शेप काय येणार? लिनियर. IF2 मायनस. ठीक आहे, हे समजलं. झेनॉन F2. आयोडीन. आयोडीनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 7. मायनस नंतर 1 ॲड होणार, झाले किती? 8. 1 फ्लोरीन 2 फ्लोरीन. लोन पेअर किती येणार? 3. IF2 मायनस. IF2 मायनस. इथे पण येणार हायब्रिडायझेशन काय येणार? sp3d. जॉमेट्री TBP. शेप लिनियर. ब्रोमीन. ब्रोमीन पण ॲज इट इज. हायब्रिडायझेशन प्लस आहे. ब्रोमीनचे किती? 7. मायनस असल्यामुळे 1 ॲड करा. 1 2 3 4 5 6 7 8. हायब्रिडायझेशन काय लिहायची? 1 2 3 4 5. जॉमेट्री TBP. शेप लिनियर. ठीक आहे. ICl2 मायनस. आयोडीन 7 आहे. मायनस असल्यामुळे 1 ॲड झाला, 8 झाले. क्लोरीन राहिले किती? 3 लोन पेयर. हायब्रिडायझेशन काय येणार? sp3d. जॉमेट्री TBP. शेप लिनियर. ठीक आहे. हा झाला केस नंबर 3 मध्ये एक्झाम्पल झाले 1 2 3 4. आणि लास्टचा महत्वाचा एक्झाम्पल आपण इथे सोडवू. I3 मायनस महत्वाचा एक्झाम्पल आहे. I3 मायनस इथे घेतो. I3 मायनस आयोडीन. आयोडीनची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती? 7. मायनस असल्यामुळे ॲड झाला. किती राहिले? किती झाले? 8 झाले. आयोडीन हा सेंट्रल आयोडीन घेतला, राहिले किती आयोडीन? 2 आयोडीन राहिले. हा 2 आयोडीन इथे लिहितो मी. इथे लिहितो. किती झाले? 1 2. आपल्या भराचे किती आहेत? आपल्याला भरायचे आहेत 8. 3 4 5 6 7 8. हा झाला I3 मायनस. आता एक्झाम मध्ये प्रश्न काय विचारतात? तर पहिल्यांदा विचारतात स्टेरिक नंबर. I3 मायनस किती आहे? 1 1 2 3 4 5. जिओमेट्री काय आहे? TBP. शेप लिनियर.
आता लोन पेअर विचारतात, लोन पेअर ऑफ सेंट्रल मेटल ॲटम किती आहेत, लोन पेअर 1 2 3, आणि टोटल लोन पेअर किती आहेत, टोटल लोन पेअर 1 2 3, इथे पण लोन पेअर असणार, इथे किती असणार 1 2 3, टोटल लोन पेअर किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9, हे एक्झाम मध्ये विचारतात, हे 4 पॉईंट. स्टेरिक नंबर 5 जॉमेट्री टीबीपी शेप लिनियर, लोन पेअर ऑफ सेंट्रल मेटल 3, टोटल लोन पेअर 9. हे झालं पूर्ण स्टेरिक नंबर 5 पूर्ण झाला आपला, वरचं आपला स्टेरिक नंबर 5 झाला. आपला स्टेरिक नंबर 5 पूर्ण झाला. आता आपण स्टेरिक नंबर 5 मध्ये पहिल्यांदा काय शिकलो, आपण तर केस नंबर फर्स्ट शिकलो, त्याच्यामध्ये 5 सिग्मा बॉन्ड होते, त्याचं हायब्रिडायझेशन काय होतं sp3, जॉमेट्री काय होती TBP, शेप काय होता TBP. केस नंबर 2 मध्ये काय शिकलो आपण 4 सिग्मा प्लस 1 लोन पेअर, हायब्रिडायझेशन काय होती sp3d, जॉमेट्री काय होती TBP, आणि शेप काय होता आपला सीसॉ. केस नंबर 3 काय शिकलो 3 सिग्मा प्लस 2 लोन पेअर, हायब्रिडायझेशन काय होती sp3d, जॉमेट्री काय होती TBP, शेप काय होता टी शेप. केस नंबर 4 मध्ये काय शिकलो 2 सिग्मा प्लस 3 लोन पेअर, स्टेरिक नंबर किती 5, हायब्रिडायझेशन काय sp3d, जॉमेट्री काय TBP, शेप काय लिनियर. ठीक आहे, हा झाला पूर्ण स्टेरिक नंबर 5. आता आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये स्टेरिक नंबर 6 समजू. ठीक आहे, धन्यवाद.